अमरावती लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असून शुक्रवार म्हणजेच 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्बंध लागू केले आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू असून 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या 20 मीटर परिसरात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्बंध लागू केले आहे। प्रतिबंधात्मक निर्बंध 25 एप्रिल रोजी मतदान पथके मतदान केंद्रांवर पोहोचल्यानंतर ते 26 एप्रिल रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू राहतील। या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमवण्यास आणि सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहणार असून मतदारांना पुरवण्यात आलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्ठ्या सध्या पांढऱ्या कागदावर असणे आवश्यक आहे। तसेच त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रित करण्यावर बंदी असणार आहे। मतदान केंद्राच्या 20 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनास बंदी राहणार आहे। मतदान केंद्रात मतदार, उमेदवार आणि त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकार पत्र मिळवलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहणार आहे। या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रात प्रवेशावर बंदी असेल। अमरावती लोकसभा निवडणूक 2024 करिता प्रचाराचा कालावधी 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता संपतोय। मतदान 26 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये होणार आहे। 25 तारखेला आणि 26 तारखेला ह्या 2 दिवसाकरिता जिल्हा दंडाधिकारी यांनी कलम 144 मतदान केंद्रावरती लागू केलेला आहे। यामध्ये मतदान केंद्रावरती बेकायदेशीर जमवणे याला मनाई करण्यात आलेली आहे। सार्वजनिक प्रचारास मनाई करण्यात आलेली आहे। मतदान केंद्रावरती ज्या वोटर स्लिप वाटल्या जातात उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्याकडून, तर त्या वोटर स्लिप ह्या पांढऱ्या रंगाच्या असाव्या, त्याच्यावरती प्रचाराचं कुठलंही साहित्य नसावं, उमेदवाराचं नाव, चिन्ह काहीही असता कामा नये। उमेदवाराचे जे बूथ आहेत ते 200 मीटरच्या बाहेर असावे। 200 मीटरच्या आत कुठलाही प्रचार करता येत नाही। कुठल्याही वाहनाला त्या ठिकाणी प्रवेशास बंदी करण्यात आलेली आहे। मतदारांच्या वाहतुकीस बंदी करण्यात आलेली आहे।